पुढच्या बातमीकडे आपण वळूया। कोकणात शिमगोत्सवाचे रंग चढू लागलेले आहेत। गावोगावी पारंपरिक पद्धतीने ढोल आणि सनईच्या सुरात शिमगोत्सव सुरू होतोय, साजरा होतोय। शेकडो चाकरमानी आपल्या मूळ गावी खास शिमग्याकरता दाखल झालेले आहेत। त्यामुळे कोकणात आता शिमगोत्सव जोरात साजरा होतोय। आता आम्ही तुम्हाला दाखवतोय चिपळूणमधल्या करंजेश्वरी देवीचा शेरणे उत्सव। कोकणात हा शिमगोत्सव पाहण्यासारखा असतो। अनेक चाकरमानी जे मुंबई, पुणे वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात ते शिमग्याला खास कोकणात जातात, आपापल्या गावी जातात आणि शिमगोत्सव साजरा करतात। शेरणे गावामध्ये, चिपळूणच्या शेरणे गावामधला हा शिमगोत्सव आपण बघतोय। ढोल सनई वाजवून शिमगा साजरा केला जातो। वशिष्ठी नदीच्या काठावर शेरणे गावात हा सोहळा रंगला, त्याची दृश्य। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याकडे थेट जाऊया आणि त्यांच्याकडून हा शिमगोत्सव अनुभवूया। स्वप्नील, आपण आता नेमके कोणत्या परिसरामध्ये आहात? आपण शेरणे गावातच आहात का आणि आजूबाजूला काय वातावरण? सुवर्ण, सर्वात आधी हा जो उत्सव आहे हा शेरणे उत्सव आहे आणि चिपळूणमधल्या गोवळकोट परिसरामध्ये माझ्या मागे तुम्ही पाहता ही वाशिष्ठी नदीचं हे पात्र आहे आणि या पात्रामध्ये हा शेरणे उत्सव साजरा होत आहे। अत्यंत जुनी परंपरा आहे आणि ही परंपरा आजही इथे जोपासली जाते आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ज्या पालख्या सजवण्यात आलेल्या आहेत आणि वाशिष्ठी तीरावरती हे जे हा जो उत्सव आहे हा मोठ्या उत्साहात साजरा होतो। शेरणे उत्सव म्हणजे आदल्या दिवशी इथे ज्याची कोणाची इच्छा असेल मनातली तो माणूस या काठावरती नारळ पुरून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज हे नारळ या देवीचे जे भोई आहेत हे भोई शोधून काढतात। जर तुमचा नारळ तिथे सापडला तर तुमची इच्छा पूर्ण होईल अशी तिथे धारणा आहे आणि या श्रद्धेने हा उत्सव गेले अनेक वर्ष या ठिकाणी सुरू आहे। इथे जर पाहिलं तर जवळपास 129 नारळ जे आहेत ते अनेक भाविकांनी आपापल्या इच्छा बोलून इथे पुरून ठेवलेले आहेत आणि ते नारळ शोधण्याचं काम इथे ह्या करंजेश्वरी देवीचे हे पालखीचे भोई आहेत ते करतायत। अनेक इथे भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मुंबईहून असतील, पुण्याहून असतील। शिमगोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे हजारोच्या संख्येने चाकरमानी कोकणामध्ये दाखल होत आहेत आणि आज, उद्या आणि परवा कोकणामध्ये खऱ्या अर्थाने शिमग्याची ही धूम जी आहे ही अशीच सुरू राहणार आहे। गोवळकोटपासून ही खरं तर यात्रेला सुरुवात झालेली आहे, मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत, उशिरापर्यंत हा उत्सव जो आहे हा वाशिष्ठीच्या तीरावरती सुरू राहणार आहे। अशाच पद्धतीचा हा जो उत्सव आहे, अशा अनेक परंपरा आहेत दापोलीपासून अगदी तळ कोकणापर्यंत आणि त्याचप्रमाणे अनेक लोककला देखील शिमग्यामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात। दापोलीमध्ये काटखेळ असेल, गुहागरमध्ये संखासुराची परंपरा असेल किंवा मग तळ कोकणामध्ये दशावतार असेल, अशा विविध प्रकारच्या ज्या परंपरा आहेत किंवा लोककला आहेत त्या सादर केल्या जातात आणि पुढचा महिनाभर जो देव आपल्या घरी भेटेला येतो हा उत्सव आणि सोहळा इथले कोकणातले लोक हे अत्यंत आनंदाने साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या जर आपण पाहिलं दृश्यामध्ये तर वाशिष्ठीच्या या काठावरती जवळपास 2,500 ते 3,000 लोक इथे हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित आहेत आणि कशा पद्धतीने हे जे देवाचं निशाण आहे, देवीचं निशाण म्हटलं जातं, ते निशाणाच्या माध्यमातून नारळ शोधण्याचं काम कसं केलं जातं किंवा कसा हा सोहळा आहे हे पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने इथे भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। जिल्ह्यातील अनेक भागातून भाविक इथे येत असतात आणि हा जो सोहळा आहे हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा अनुभव घेतात। आजचा दिवस झाला तर कोकणामध्ये आज रात्री अनेक ठिकाणी माड होळीचा उत्सव असेल आणि उद्या कोकणातल्या प्रत्येक गावागावामध्ये होळीचा उत्सव हा साजरा होणार आहे, धुलीवंदन होणार आहे। अशाच पद्धतीचे हे जे कोकणी बांधव आहेत हे मोठ्या प्रमाणात इथे या उत्सवामध्ये सहभागी होतात। म्हणजेच करंजेश्वरी देवीचा हा शेरणे उत्सव ज्याचा थेट प्रक्षेपण आता स्वप्नील घाग आपल्याला दाखवत होते। स्वप्नील, आभार।